नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरला असणाऱ्या अप्लाइड मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील आज 5व्या नंबरचा टॉपिक चालू करणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. या टॉपिकमध्ये ऍक्च्युअली आपल्याला 3 मेथड शिकायचे असणार आहेत. त्याच्यातले पहिला टाइप आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आज आपण काय करूयात, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आपण काय करूयात, सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, एकदम सोपा टॉपिक आहे. जर आपल्याला इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल सारखे जर टॉपिक अवघड जात असतील तर हा टॉपिक 100% तुम्ही व्यवस्थित करा, 100% तुम्हाला व्यवस्थित मार्क मिळतील. ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय दिला बघूया. पहिला पॉइंट आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. फॉर्म्युला दिलाय पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू 1 मायनस पी ब्रॅकेट रेस टू एन मायनस आर. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला एन म्हणजेच काय आहे तर नंबर ऑफ इव्हेंट्स, त्याच्यानंतर आर म्हणजेच काय असणार आहे नंबर ऑफ सक्सेसफुल इव्हेंट, पी म्हणजेच काय असणार आहे पी ची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे प्रोबॅबिलिटी, आणि एन सी आर जे काय दिसतंय हे काय आपलं बायनॉमियल कोएफिशियंट. जर फॉर्म्युला बघितला तर थोडंसं नवीन मुलांना किचकट वाटेल, अवघड वाटेल, पण एकदम सोपे एक्झाम्पल असतात. आता हे जे काय लिहिलंय हे मी तुम्हाला एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला समजावून सांगतो. एन कुठला असणार आहे, पी काय असणार आहे. ठीक आहे, आता पहिलं एक्झाम्पल जरा चेक करा काय दिलंय बघा. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, अन अनबायस्ड कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हिट. आपल्याला काय सांगितलं, एक कॉइन आहे जो काय करतोय किती वेळा टॉस केला गेलाय 5 टाइम्स. मग आपल्याला जो काही कॉइन असणार आहे, कॉइन जर शब्द आपल्या क्वेश्चन मध्ये येत असेल तर तुम्हाला एक माहित पाहिजे कॉइनची प्रोबॅबिलिटी नेहमी किती असते हो 50%. म्हणजे मी असं लिहू शकतो बघा, जर कॉइन शब्द जर आपल्या क्वेश्चन मध्ये आला तर पी ची व्हॅल्यू किती असणार आहे आपली 50%. आणि 50% म्हणजेच काय, हे जर टक्केवारी साइन गेलं तर आपण डिवाइडला काय करतोय 100 करतोय, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय झाली तुमची 0.5. म्हणजे एक लक्षात ठेवा, जर कॉइन आलं तर पी बरोबर डायरेक्ट काय घ्यायचं 0.5. बाकीचा विचार करायची काही गरजच नाही. कॉइन शब्द दिसला तर पी ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.5. त्याच्यानंतर हा जो काही कॉइन आहे आपला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं किती वेळा टॉस केलाय 5 वेळा, त्यामुळे एन ची व्हॅल्यू जी काय असणार आहे किती असणार आहे 5. म्हणजे काय म्हटलं, अन अनबायस्ड कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स. कॉइन शब्द आल्यामुळे पी ची व्हॅल्यू 0.5 आणि टॉस किती वेळा झाला 5 वेळा, त्यामुळे एन ची व्हॅल्यू काय मिळाली 5. ओके, आता दोन व्हॅल्यू तुम्हाला कळाल्यात कोणत्या काय असणार आहेत. आता तिसरी व्हॅल्यू राहते ती आपल्या फॉर्म्युल्यानुसार बघितला तर एक आर राहतोय आणि एक सी. सी चा काय विषय आहे तो तुम्हाला क्वेश्चन मध्ये समजावून सांगतो. ठीक आहे, आपण फॉर्म्युला लिहिल्यानंतर आता आपल्याला आर शोधून काढायचा आहे. आर काय करायचं बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड. हेड मिळण्याची काय करायची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. तिथं गेटिंग अ 2 हेड, 3 हेड, 4 हेड असा काही नंबर दिलाय का नाही, त्यामुळे आर ची व्हॅल्यू काय असणार, एकच हेड पाहिजे ना आपल्याला, त्यामुळे आर काय असणार आपल्याला 1. म्हणजे आपण पहिला सुरुवातीला पी ची व्हॅल्यू काढून घ्यायची, एन ची, आणि त्याच्यानंतर असते ते आर ची. ह्या 3 व्हॅल्यू काढून झाल्या की आपण काय करणार फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मग इथे लिहूयात युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला काय आपला, पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. आता ह्याच्यात व्हॅल्यू पुट करूयात आपण. पी ऑफ आपला आर ची व्हॅल्यू काय दिली 1, म्हणजे पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार आपल्याकडे इथं 1, आणि इथं काय करणार आहे बघा आपल्याला एन ची व्हॅल्यू किती आहे चेक करा. एन ची व्हॅल्यू काय आहे 5, त्याच्यानंतर सी आहे असा, आर किती दिला 1 इंटू पी रेस टू आर, पी काय आहे आपल्याकडं 0.5 रेस टू आर, आर ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे बघा 1 आहे असं त्याच्या डोक्यावर आलं 0.5 च्या इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस पी ची व्हॅल्यू काय आहे, पी ची व्हॅल्यू 0.5 रेस टू एन मायनस आर. एन काय चेक करा, एन काय आहे 5 मायनस आर काय आहे 1. आता आपल्याला काय केलं, जो काय फॉर्म्युला होता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा तो फॉर्म्युला एकदा लिहून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं पी, एन आणि आर या व्हॅल्यू काय केलं इथं पुट केलं. आता हे जे काय दिसतंय आपल्याला ते आपण काय करायचं कॅल्सीच्या सहाय्याने सुद्धा सॉल्व्ह करायचं. लय काही डोकं आपल्यात बसायची गरज नाहीये. काय करायचं बघा, आता हे टाईप कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. पहिला 5 टाईप करा, आणि हा सी टाईप करायचा असेल तर काय करायचं शिफ्ट आणि एसीच्या खाली एक डिव्हिजनचं साइन आहे ते टाईप करायचं. आपल्या पण काय येतं सी येते, म्हणजे पहिला 5 टाईप केला, त्याच्यानंतर सी करण्यासाठी काय केलं शिफ्ट आणि एसीच्या खाली आपलं डिव्हिजनचं साइन आहे ते टाईप केल्यानंतर सी आला. नंतर आपल्याला 1 टाईप करायचा आहे, लगेच त्याच्या समोर काय करा 1 टाईप करा, म्हणजे 5C1, 5C1 एका समोर येते आपलं. मल्टिप्लाय, पॉईंट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं 0.5 रेस टू काय आहे 1 रेस टू 1. त्याच्यानंतर परत मल्टिप्लिकेशन आहे
त्याच्यानंतर काय टाकायचं ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 0.5 ब्रॅकेट रेस टू काय टाईप करायचं आहे 5 मायनस 1 हे टाईप केल्यानंतर आन्सर किती येतं 5/32 5/32 चं आपण कन्वर्जन कशात करूया पॉईंट मध्ये करूयात म्हणजे किती येतं 0.1562 0.1562 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 म्हणजे काय गेटिंग 1 हेड आपलं काय एकच हेड पाहिजे होता ना त्यामुळे आपलं किती आलं आन्सर याचा 0.1562 आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करूयात सेकंड क्वेश्चन काय दिलाय बघा अन अनबाइस्ड कॉइन इज टॉस्ड 6 टाइम आपल्याकडे क्वेश्चन मध्ये कॉइन शब्द आला त्यामुळे p ची व्हॅल्यू काय असणार आपल्याला 0.5 0.5 कसं आहे ते तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे p ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.5 कशासाठी कॉइन साठी त्याच्यानंतर कॉइन किती वेळा टॉस केलाय 6 वेळा त्यामुळे n बरोबर काय असणार आहे n बरोबर काय असणार आहे इथं 6 n इज इक्वल टू 6 त्याच्यानंतर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 4 हेड एक्झॅक्टली 4 हेडचा अर्थ काय असणार आहे r ची व्हॅल्यू एक्झॅक्टली जर क्वेश्चन मध्ये शब्द येत असेल तर जो काही नंबर असेल तो तुमचा काय असणार आहे r असणार आहे म्हणजे r बरोबर किती मिळालं 4 आता आपल्याला काय करतोय p n आणि r या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपला फॉर्म्युला जो काही आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात मी इथं पहिला लिहून घ्या युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मी शॉर्टकट मध्ये लिहितोय युजिंग बीडी बीडी म्हणजे तुम्ही तिकडे जाऊ नका बीडी म्हणजे काय असणार आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला काय आहे आपला p ऑफ x इज इक्वल टू r इज इक्वल टू n cr into p raised to r into bracket 1 minus p bracket complete raised to n minus r आपल्याला काय सांगितलं होतं एक्झॅक्टली 4 हेड साठी मग इथं 4 असं लिहिलं तरी चालतंय किंवा असं लिहिलं तरी चालतंय प्रोबॅबिलिटी फॉर गेटिंग 4 हेड असं लिहिलं तरी चालतंय ठीक आहे आता n ची व्हॅल्यू काय चेक करा आपल्याकडे n किती आहे 6 c किती आहे c काय करतो आपण व्हॅल्यू आहे का त्याची नाही तर तो कॅल्सी वरून टाइप करतो त्यामुळे c आहे असं असणार r किती आहे बघा आपल्याकडे 4 त्याच्यानंतर इनटू p काय आहे बघा p ची व्हॅल्यू काय आहे 0.5 त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर काय दिले r दिला r म्हणजे काय 4 0.5 रेस टू r परत ब्रॅकेट मध्ये 1 मायनस p ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0.5 ब्रॅकेट कंप्लीट n मायनस r n किती होता आपल्याकडे 6 मायनस 4 आता काय करा हे कॅल्सीवरून याचा आन्सर काढूयात हा जो काही पॉइंट आहे 6cr हे कसं टाइप करायचं तुम्हाला सांगितलं कसं टाइप करतोय आपण पहिला 6 टाइप करा त्याच्यानंतर c कसं टाइप करायचं आहे तर शिफ्ट आणि हे डिव्हिजनचा साइन AC च्या खाली जे काही डिव्हिजन साइन आहे ते टाइप केलं की c येतोय म्हणजे आपल्याला 6 नंतर न c आणि काय 4 त्याच्यानंतर मल्टिप्लायचं काय आहे 0.5 रेस टू 4 इनटू ब्रॅकेट मध्ये टाकायचं आहे 1 मायनस 0.5 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 6 मायनस 4 ओके आता याचा आन्सर किती आहे 15/64 ऍक्च्युअली आन्सर काय आलं याचं 15/64 आता 15/64 चा आन्सर कन्वर्ट आपल्याला पॉइंट मध्ये करायचा आहे काय करायचं एसडी चं जो काय हे आहे बटन आहे ते प्रेस करा एसडी चं बटन दाबल्यानंतर काय ते 0.2343 म्हणजे एक्झॅक्टली 4 हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 0.2343 आता आपण काय करूयात 3 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात 3 नंबरचा क्वेश्चन काय दिला इफ 10 फेअर कॉइन आर टॉस्ड व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट आर एक्झॅक्टली 3 हेड्स आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं कॉइन शब्द आहे त्यामुळे p ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.5 ओके त्याच्यानंतर किती वेळा कॉइन टॉस केला गेलाय तो 10 वेळा म्हणजे किती वेळा 10 वेळा केलाय त्यामुळे n किती असणार आहे आपल्याकडे 10 त्याच्यानंतर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट आर एक्झॅक्टली 3 हेड्स एक्झॅक्टलीच्या समोर अंक कोणता आहे 3 त्यामुळे r ची व्हॅल्यू किती असणार आहे 3 आणि हा जो काय क्वेश्चन आहे आपल्याला समोर 2024 च्या एक्झामला विचारलेला होता ठीक आहे आपला p मिळाला n मिळाला आणि r सुद्धा मिळाला मग आपण सोडवताना काय करतोय पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेतोय कोणता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा मग इथे लिहिणार काय आपण पहिला युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला काय आहे p ऑफ x इज इक्वल टू r इज इक्वल टू ncr into p raised to r into bracket 1 minus p raised to n minus r आता ह्याच्यात व्हॅल्यू पुट करत आपल्याला एक्झॅक्टली 3 हेड साठी काढायचं होतं ना प्रोबॅबिलिटी मग इथे लिहा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड ओके हे लिहून घेतलं त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू किती आहे बघा आपल्याकडे 10 c आहे असा r ची व्हॅल्यू किती आहे 3 into p raised to r p किती आपल्याकडे 0.5 रेस टू r r किती आपल्याकडे 3
इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस पी, पी काय आहे 0.5, पी ची व्हॅल्यू किती आहे 0.5, ब्रॅकेट कम्प्लीट, ब्रॅकेटच्या वरती n मायनस आर, n किती आहे 10 मायनस आर किती आपल्याकडं 3. आपण काय केलं इथं व्हॅल्यू पुट करून घेतला. हा आपला काय होता फॉर्म्युला होता कोणता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करून घेतल्यानंतर आता आपण काय करतोय ह्या व्हॅल्यू जे काय आपण कॅल्सीच्या साइन याचा आन्सर काढूयात. टाइप काय करायचं आपल्याला 10 C3. सी कसं टाइप करायचं आपल्याला शिफ्ट आणि डिव्हिजनचं साइन. ठीक आहे, 10C3 इंटू 0.5 रेस टू 3 माय इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.5 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 10 मायनस 3. किती आन्सर येतो याचा 15/122. आन्सर किती येतो याचा 15/128. सॉरी, मग आता हे कन्वर्ट आपण पॉइंट मध्ये करून घ्या. एसडी चं बटन प्रेस करा. आन्सर किती येतं 0.1171. हे तुमचं आन्सर. जर आजचा प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.